मित्रांनो नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही योजना राज्य शासनातर्फे राबवली जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये ही योजना काय आहे, योजनेचा उद्देश काय आहे, या योजनेसाठी कोणत्या प्रमुख अटी आहेत, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली लागणार आहेत आणि अर्ज कुठे व कसा करायचा याविषयी अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता योजनेचा उद्देश. ही योजना का तयार करण्यात आलेली आहे तर राज्यातील निराधार व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, वृद्ध, अपंग, विधवा, घटस्फोटित महिला आणि दुर्धर आजार असलेल्यांना आधार देणे. पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत तर दिव्यांगांना दरमहा ₹2500 आर्थिक मदत या ठिकाणी या योजनेचा उद्देश आहे. तर आता योजनेसाठी अटी कुठल्या आहेत? संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत वय वर्ष 18 ते 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिलांना, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रकार या योजनेमध्ये समाविष्ट होतात. क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरित्रार्थ चालू न शकणारे पुरुष व महिला या आजारामध्ये समाविष्ट होऊ शकतात. या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा ₹21,000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. निराधार, विधवा, घटस्फोटित प्रक्रियेतील व घटस्फोट झालेला परंतु पोटगी न मिळालेल्या महिलासुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिलांना, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री इत्यादी अटी असलेल्या सर्व महिला, पुरुष या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. आता या योजनेसाठी कागदपत्रे कुठली लागणार? आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, BPL यादीत नाव असल्यास बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि अपंगत्वाचा दाखला लागू असेल त्यांना. तर आता अर्ज कुठे करायचा आहे? तर मित्रांनो, यासाठी अर्ज कुठं करायचा आहे तर महाई सेवा केंद्रावर जायचं. त्या ठिकाणी हा अर्ज ऑनलाईन करायचा, त्याची एक प्रत घ्यायची आणि ती द्यायची आहे तहसील आपल्या कार्यालयामध्ये. तहसीलदार संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेमध्ये जाऊन ही सर्व माहिती जमा करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ही सर्व माहिती आपण पाहिली. या योजनेमध्ये तुम्ही बसता का? आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये. तोपर्यंत वंदे मातरम.